प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। सर्वांनी प्लीज बसून घ्या। नमस्कार, मी कुमारी भूमी तृप्ती केशव पाटील, मुक्काम पोस्ट शेलार, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे। मी आता 6वीच्या वर्गात शिकते। माझ्या शाळेचे नाव पर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी। सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते, का जात राजा रक्तात वाहती राजे, तुफान गरजतो आगोगतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आगोगतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा, वाघाची साय गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंच्या मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण। ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, तर मग शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे। 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल। चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? अहो नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा। ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतायत की ओम बोलल्याने शरीरात वेगळी ऊर्जा का निर्माण होते, पण मला असे वाटते की अहो खऱ्या संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे, कारण हे नाव घेताच अंगावरती शारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाजतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। जेव्हा विचारतील ना मराठी या शब्दाचा अर्थ काय, तेव्हा कॉलर टाट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब, 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त 1 शुभा मराठा वन मॅन शो। एकच राजे शिवराय माझे, सूर्यनारायण जर उगवलेच नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, पण जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता। हे हिंदू प्रभो शिवाजी राजा, बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पे सवार होते, तब झुकते सो बल्ला के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते। इसवी सन 1660 मध्ये महाराजांचे 7 मराठे लढले आदिलशहाच्या 1500 माणसांसोबत। त्या 7 दिवट्यांची नावे विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव, विठ्ठल बिलाजी यात्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी शिंदे, सिद्धिलाल आणि सरनोबत कुर्तोजी उर्फ प्रतापराव गुजर वे रात मराठे वीर दौडले 7। या 7ही वीरांना माझा मानाचा उजरा। मित्रांनो, शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती। त्याच्या डायरीचे नाव शाहिस्तेखान बुर्जी असे होते। या खानाने शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे आणि याच बुर्जीत खानाने आणखी एक घटना नोंदवली आहे। तो जे लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले। काही वेळाने गोंधळ थांबला। शाहिस्तेखानाची एक बहीण खानाकडे धावत आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है भाईजान। त्यावेळी अफजल खान स्मित हास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, आणि जरी पळवली तरी बेफिकीर राहा, कारण तो शिवाजी पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल। अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर। मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज समान
अखंड भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती. नंतर ती सापडली. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो. अनेक देशांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास अभिमानाने सांगतात, पण आमचे दुर्दैव की आमच्याकडे हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो. अरे गर्व असेल शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. अरे शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर मग त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? सिद्धिलाल. शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती नूर खान. शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर. शिवाजी महाराजांचे त्या काळचे एकमेव चित्र उपलब्ध आहे. त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद. आणि शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी, नीट ऐका, अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघनखा पाठवून देणारा रुस्तुम जमाल हा एक मुसलमान. जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर मग ते मुसलमानांचे विरोधक असू शकतात का? अहो, महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही किंवा एकही कुराण जाळले नाही. याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे. रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदेश्वराचे मंदिर बांधण्यात आले. महाराजांनी मंत्र्यांना विचारले, रायगडाचे मंदिर तर बांधले, आपला शिवरायांनी मंत्र्यांना विचारले, जगदेश्वराचे मंदिर तर बांधले, पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे? मंत्र्यांनी महाराजांना विचारले, महाराज जागा दाखवा. शिवरायांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली व तिथे आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतली. हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? हा इतिहास जर समाजा पुढे गेला तर या देशात सामाजिक दूरी नाहीशी होईल. जेव्हा अफजल खान मारला गेला तेव्हा महाराज प्रतापगडावर गेले. जिजाऊंनी विचारले, अफजल खानाचे काय झाले? महाराज उत्तरले, मासाहेब अफजल खान मारला गेला. जिजाऊंनी विचारले, मग त्याचे प्रेत कुठे आहे? महाराज उत्तरले, प्रतापगडाच्या पायथ्याशी. तेव्हा काय म्हणाले असतील व जिजाऊ? शिवबा, अफजल खान जिवंत होता तोपर्यंत त्याच्याशी वैर होते. अफजल खान संपला, आता वहीरही संपले. तुझ्या राज्यात कोणा प्रेताला कोल्ह्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही. त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तिथे स्मारक बांध. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या प्रेताचे प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले आणि तेथे त्याची कबर बांधली. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला आणि पुढे हा सिंह रयतेचा वाली झाला, ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला. कृपया करून हा आपल्या राज्याचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कोणत्याही धर्म किंवा जाती विरुद्ध नसून तो फक्त अन्याय विरुद्ध होता. हे लक्षात घ्या. शेवटी जाता जाता एकच बोलून जाईल, शिवबा शिवाय किंमत नाही, शंभू शिवाय हिंमत नाही. नीट ऐका बरं का, शिवबा शिवाय किंमत नाही, शंभू शिवाय हिंमत नाही, बकरा शिवाय नमत नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसरा कोणा पुढे झुकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. अप्रतिम अप्रतिम. बाळ थांबायचंय भूमी. आणि भूमीचा आपण इथे सत्कार करू इच्छितो. खूप छान आणि कौतुकास्पद असं व्याख्यान, अशी स्पीच, आणि खरंच वी फील दी प्राऊड की राजनसारखं कोणीच नव्हतं. असं एक अंगावर शहारा येण्यासारखं ते कर्तृत्व. तर मी इथे आपले संकल्प प्रतिष्ठानचे आणि टिडवा महोत्सवचे आयोजक श्री विजय भाऊ देशेकरजी यांना निवेदन करू इच्छितो की आपण भूमीचा आपण इथे गौरव करूया. भूमीचे आई वडील स्टेजवर यायचंय. याशिवाय इथे दादा ते परत एलईडी परत तो फोटो दाखव ना, शिवबांचा फोटो दाखवा ना. हा फोटो होताच,
याच्या नंतर एक फोटो होता. हे नाव लक्षात ठेवा, विशाल सदाफुले. आणि मागे जसं जसं भूमी इथे स्पीच देत होती आणि इथे शिवबांचे जे, तर खरंच हे चारित्र्य साकारणारे विशाल दादा यांनी पुढे यायचंय. कौतुक कौतुक, क्या बात. म्हणजे संकल्प प्रतिष्ठानमध्ये अशी लोक आहेत जे एक से बडकर एक, आणि ब्रिगेड ही ब्रिगेड. खरंच खूप छान. याशिवाय इथे